हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आज आपला साध्या सुईने वर्क करायचा डे 3 आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर डे 1 आणि डे 2चाही व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता आणि मी लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन. तर ठीक आहे, तुम्ही बघू शकता आपण डे 2मध्ये हे जे आपले गोल्डन बीड्स आणि व्हाईट बीड्स आहेत त्याच्यासाठी कोणती टेक्निक यूज करायची ते आपण पाहिलं होतं, आणि त्यानंतर सिक्वेन्सी आपण या साध्या सुईने कशी लावू शकतो हे बघितलं होतं. ठीक आहे, तर आज आपण या व्हिडिओमध्ये शुगर बीड्स आणि कट बीड्सचं लीफ आपण कसं करू शकतो ते बघणार आहोत. ठीक आहे, तर मी शेप ऑलरेडी ड्रॉ करून घेतलेला आहे आणि ही जी नीडल आहे त्याच्यामध्ये थ्रेडही ओवून घेतलेला आहे. मी आता 2 पदरीच थ्रेड ओवलेला आहे, तुम्ही 4 पदरी घेतला तरी चालेल. ठीक आहे, एंडला अशा प्रकारे नॉट द्यायची आहे. त्यानंतर आपली ही जी नीडल आहे ती लीफचा जो वरचा पॉईंट आहे तिथून तिला वरती काढून घ्यायची आहे. सेंटरला मध्ये एक लाईन ड्रॉ करून घ्यायची, म्हणजे आपल्याला सुई आपली जी नीडल आहे ती टक करण्यासाठी इझी जातं. ठीक आहे, शुगर बीड्स आहेत हे 5 ते 6 नीडलमध्ये आपल्याला फिल करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, मी आता 6 याच्यामध्ये फिल करून घेत आहे. त्यानंतर हे आपल्याला असे इथे टक करून घ्यायचे. आपण याच्यामध्ये काय करू शकतो, तर एक तर कम्प्लिटली आपल्याला राईट साईड फिल करायची आहे किंवा लेफ्ट साईड कंप्लीट करायची आहे पूर्ण, किंवा आणखी एक काय करू शकतो, एकदा राईट साईडला टक करायचं, एकदा लेफ्ट साईडला टक करायचं. ठीक आहे, आता हे जी मी खाली नीडल ओढून घेतलेली आहे, हा जो थ्रेड आहे तो एका हाताने आपल्याला पॅक पकडायचा आहे. हे जे आपले बीड्स आहेत ते लूज होतं कामा नये त्यासाठी. त्यानंतर आता काय करणार, माझ्या राईट साईडला मी इथून ही नीडल वरती काढून घेणार. आपला वरतून जो आपला 2nd नंबरचा शुगर बीड्स आहे ना त्याच्या बाजूनेही मी वरती काढून घेतली, आणि खाली हा मी थ्रेड एका हाताने ओढूनच धरलेला आहे. ठीक आहे, आता पुन्हा याच्यामध्ये आपल्याला शुगर बीड्स आपल्याला फिल करून घ्यायचे. तर मी काय केलं, याच्यामध्ये हे 5 शुगर बीड्स फिल करून घेतले. ठीक आहे, त्यानंतर मी पुन्हा ही जी आपली सेंटर लाईन जी आपण ड्रॉ केलेली आहे तिथे मी हिला टक करून घेणार. ठीक आहे, मी खाली इन्सर्ट करून घेतली. त्यानंतर आता माझ्या लेफ्ट साईडला मी वरती काढणार हिला. ठीक आहे, आता पुन्हा याच्यामध्ये आपल्याला 5 शुगर बीड्स फिल करून घ्यायचे आणि त्यानंतर ते असे इथे सेंटरला टक करून घ्यायचे. ठीक आहे, आता पुन्हा माझ्या राईट साईडला हिला मी वरती काढून घेणार. पुन्हा जो आपला 2nd शुगर बीड आहे ना, जी दुसरी लाईन आहे त्याच्यामधला 2nd शुगर बीड, तर तिथे मी नीडल वरती काढून घेतली आणि आपल्याला हा खाली थ्रेड पॅक ओढून धरायचा आहे. पुन्हा वरती काढला तरी एका हाताने याला ओढून धरायचं आहे, लूज होऊ नये त्यामुळे. पुन्हा याच्यामध्ये आपल्याला 5 शुगर बीड्स फिल करून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा हे आपल्याला टक करायचे. आता आपली हीच प्रोसेस एंडपर्यंत राहणार, एकदा राईट साईड एकदा लेफ्ट साईड. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेलच.
ठीक आहे. एवढं झाल्यानंतर आपल्याला एंडला नॉट द्यायची आहे. ते मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलीच आहे, तरीसुद्धा आता परत एकदा दाखवते. ठीक आहे. तर हे आपण एंडला इथं खाली थ्रेड इन्सर्ट करून घेतला ना, त्यानंतर इथला जो वर्क केलेला थ्रेड आहे ना आपला, त्याच्यामधून आपल्याला हे नीडल पुढे पास करायची आणि अशी पास केल्यानंतर हा जो आपला थ्रेड आहे त्याच्यामधून आपल्याला काढून घ्यायची आणि पॅक आपल्याला इथे नॉट द्यायची आहे. हे अशी ठीक आहे. याच्यामधून काढला थ्रेड, पुन्हा हा असा मधून काढून घ्यायचा आपल्याला. याच्यामधून केलं पास. ठीक आहे. पुन्हा आपल्याला याच्यामधून ही निडल अशी काढून घ्यायची. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला एंड नॉट द्यायची आहे. ठीक आहे. तर आपण आता कट बीड्सचं लीफ बघूया. तर याच्यासाठी मी 4 पदरी थ्रेड घेतलेला आहे, कारण कट बीड्सने आपला थ्रेड कट होऊ शकतो. शक्यतो याच्यासाठी आपण नायलॉन थ्रेडच यूज करणार. ठीक आहे. जसं आपण शुगर बीड्ससाठी जी प्रोसेस केली तीच आपली इथे कट बीड्ससाठीही राहणार आहे. तर इथं मी निडलवरती काढून घेतली. याच्यामध्येही मी 4 ते 5 आपले कट बीड्स जे आहेत ते निडलमध्ये मी फिल करून घेणार. ठीक आहे. 5 थोडे जास्त होत आहेत, तर मी इथे 4च घेते. ठीक आहे. मी इथे 4 कट बीड्स घेतले, त्यानंतर ते टक करून घ्यायचं सेंटरला. पुन्हा वरती काढून घ्यायचा आहे हा थ्रेड आपल्याला, पुन्हा फिल करून घ्यायचे आहे. ठीक आहे. व्यवस्थित इथे आपल्याला थ्रेड दिसू नाही द्यायचा आणि पुन्हा हे सेंटरला टक करायचे आपल्याला. आपल्याला खालचा थ्रेड जो आहे तो व्यवस्थित पॅक खाली ओढून धरायचा आहे. ठीक आहे. आणि पुन्हा वरती काढून घ्यायचं. पॅक ओढून घ्यायचा आहे. हा वरती आला तरी याला एका हाताने आपल्याला व्यवस्थित पॅक ओढून धरायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला याच्यामध्ये 4 आपले कट बीड्स जे आहेत ते फिल करून घ्यायचे. जे आपण शुगर बीड्सला जसं टक केलं सेम तीच प्रोसेस आपल्याला कट बीड्सलाच राहणार आहे. तर आपलं हे शुगर बीड्सचं लीफ झालेलं आहे. जसं आपण कट बीड्सचं लीफ आपलं झालेलं आहे. जसे आपण शुगर बीड्सला एंडला नॉट दिली तशीच आपल्याला
कट बीड्सलाही द्यायचे आहे. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. थँक्यू.